पर्यटकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे। पावसाळ्यात धोकादायक ठिकाणं आणि धबधबे या ठिकाणी जाण्यास बंदी घाला असे आदेश राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला दिलेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला कोसळतोय आणि त्यामुळे अनेक धबधबे प्रवाहित झालेत। समुद्रात देखील उंच लाटा उसळत आहेत आणि त्यामुळे धोकादायक पर्यटन स्थळे आणि समुद्रकिनारे या ठिकाणी बंदी घाला असे आदेशच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिलेत। यामध्ये गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याचा देखील समावेश आहे। कोकणात पावसाळ्यातलं पर्यटन किंवा धबधबे आपणा सर्वांना अधिक खुणवतात, पण साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी प्रमुख धबधबे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं किंवा अगदी काही समुद्र किनारे आहेत ज्या ठिकाणी देखील पावसाळ्यामध्ये जाण्याचं धोक्याचं असतं, त्या ठिकाणी काही वेळेला दुर्घटना घडतात आणि संभाव्य दुर्घटना टाळाव्यात यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्यांनी अशा धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आदेश द्या असं प्रशासनाला सांगितलेलं आहे। त्यामुळं आजपासून याबाबतचे नियम जे आहेत किंवा याबाबतचे बंदी आदेश लागू असतील असं आपण म्हणू शकतो। अर्थातच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं देखील पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर काही असे मोठमोठे धबधबे आहेत ज्या ठिकाणी दुर्घटना घडत असतात किंवा समुद्रकिनारे आहेत, भाटेसारखा समुद्रकिनारा असेल, आरेवारेसारखा समुद्रकिनारा असेल किंवा गणपतीपुळेसारखा समुद्रकिनारा असेल, या ठिकाणी आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही आणि परिणामी दुर्घटना घडतात। आणि या सर्व गोष्टींचा विचार करून कालच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये याबाबतचे आदेश आणि याबाबत सूचना त्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आणि अर्थात जी लोक ऐकणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई करा असं देखील त्यांनी सांगितलंय। कॅमेरामन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।